धन्यवाद बोराड़े सर। मैं रिक्वेस्ट करना चाहता हूं क्रांति 11 के कैप्टन से अपना 12th मैन आपको कमेंट्री बॉक्स में भेजना है। क्रांति युवा फाउंडेशन 12th मैन। यस सर। देखिए मैच स्टार्ट होने वाला है, पहली गेंद आने वाली है और क्रांति युवा फाउंडेशन का एक्स्ट्रा फील्डर यहां नहीं पहुंचा है। चलिए खेल शुरू होता हुआ आज के दिन का दूसरा मुकाबला। पहली गेंद स्टीयर किया गेंद को थर्ड मैन की दिशा में, एक रन यहां पर बना लिया गया। अखिलेश सिंह आए हैं गेंदबाजी करने के लिए गोटी फाइटर्स की ओर से इस मुकाबले में। अगली गेंद और मुकाबला करने वाले हैं सुरेश राजपूत। न केवल नासिक बल्कि राउंड द विकेट बाएं हाथ के गेंदबाज के लिए उछाल कर खेला गेंद को, गेंद सामने वाले छोर पर जा रही है, फील्डर गेंद के नीचे और सुरेश राजपूत की पारी का अंत। क्रांति युवा फाउंडेशन को पहला आघात। सुरेश राजपूत जूने खिलाड़ी हैं, उम्रदराज खिलाड़ी हैं, 40 प्लस खिलाड़ी हैं, संदीप भाई वैरागर के जमाने के खिलाड़ी हैं और अब तक खेल रहे हैं, यह भी एक खास बात। नाना डोम से आए हैं नए बैट्समैन, नाना डोम से सुनील गावस्कर वाली हेड घाल कर आए हैं। ओह क्या शॉट खेला है पहली ही गेंद पर नाना ने, क्या लाजवाब स्ट्रोक खेला गया नाना ढोमसे के बल्ले से। नाना ढोमसे छत्रपति 11 की ओर से वैसे खेलते हैं, छत्रपति शिवाजी स्टेडियम पर जिनकी बल्लेबाजी का नजारा देखने लायक होता है, आज मुक्तिधाम के मैदान पर अपने बल्ले का जलवा दिखाने आए हैं। पहली ही गेंद को खेला गया 6 रनों के लिए। अखिलेश सिंह एक बार फिर शॉर्ट बॉल और क्या स्क्वायर कट किया, 1 बाउंस 4 रन्स। 2 गेंदों में 4 रन अर्जित कर लिए गए नाना ढोमसे द्वारा। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर 6 और चौथी गेंद पर चौका। यह है अब तक का लेखा जोखा इस ओवर में। नॉन स्ट्राइक पर खड़े हैं बैट्समैन प्रतीक देवरे। ओ इस बार शॉर्ट गेंद जरूर थी, लेकिन उतनी शॉर्ट नहीं थी जिसको ऑफ स्टंप के बाहर से लपेटकर ऑन साइड में खेला जाए। बल्ला जरूर चला गया था नाना ढोमसे द्वारा। पहले ओवर का खेल जारी है, ओवर दी विकेट नाना के लिए। अब शॉर्ट बॉल घुमा दिया गेंद को, पुल का स्ट्रोक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की ओर और गेंद जा रही है बाउंड्री लाइन से बाहर आहिस्ता आहिस्ता 4 रन 1 विकेट के नुकसान पर। गोटी
फाइटर्स ने वहां 15 रनों से एक अच्छा स्टार्ट यहां पर मिलता हुआ क्रांति फाउंडेशन को। सोलह रन, 2 रन बनाकर खेल रहे हैं इस पर प्रतीक देवरे, 2 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि नाना ढूम से इस समय 4 गेंदों में 14 रन बनाकर खेल रहे हैं। मनोज जायभाव में आए हैं खुद गेंदबाजी करने के लिए। ओ शॉट, गेंद, रिवर्स स्वीप, क्या स्ट्रोक खेला है नाना ने रिवर्स स्वीप में। प्रतीक देवरे नाना ढोम से टेनिस क्रिकेट के एक जाना माना नाम। दूसरा 6 नाना के बल्ले से, 2 चौके और 2 सिक्सर्स केवल 5 गेंदों में अभी तक लगा चुके हैं नाना। 20 रनों पर पहुंच गए हैं 5 गेंदों में नाना ढोम से। 22 रन 1.2 ओवर में अभी तक का स्कोर। और दूसरे छोर पर आप देख सकते हैं प्रतीक देवरे न केवल टेनिस बल्कि सीजन क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट के एक माहिर बल्लेबाज प्रतीक देवरे। अच्छी गेंद थी, स्टंप के ऊपर आती हुई गेंद को बैकफुट पर जाकर हल्के हाथों से धकेला गया। ओह शॉट, शॉट, ब्यूटीफुल शॉट, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की दिशा में और खिलाड़ी के ऊपर से गुजर गई गेंद। 4 रनों का इशारा आता हुआ अंपायर शिंदे जी द्वारा। सर इस प्रकार का स्ट्रोक खेलते मैंने नहीं देखा है प्रतीक को। प्रतीक देवरे की बल्लेबाजी अगर देखने लायक हो सकती है तो वो ऑफसाइड है। ओ इस बार फ्लिक किया, फ्लिक किया, टाइम किया स्ट्रोक को, कलाइयों का इस्तेमाल और 6 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 33 रन, 2 ओवर का खेल पूरा हो गया। 2 ओवर की समाप्ति के बाद 1 बॉल बाकी है, सॉरी सर 1 बॉल बाकी है ओवर में। अंतिम गेंद आनी बाकी है इस ओवर की। क्या स्ट्रोक खेला गया प्रतीक देवरे द्वारा, क्या कहते हैं उसे, देखना स्ट्रोक, शानदार स्ट्रोक। प्रतीक देवरे एक मंझे हुए बल्लेबाज। इस बार स्टेप आउट होकर बाहर निकले थे, गेंद को उछालकर खेल दिया है वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री की ओर गेंद जा रही है। 1 बाउंस, ओ 6 रन, 6 रन, बैक टू बैक 2 सिक्सर प्रतीक के बल्ले से। 2 ओवर का खेल समाप्त हो गया। 2 ओवर की समाप्ति के बाद क्रांति फाउंडेशन का बढ़ता हुआ स्कोर पहुंच गया 39 रन पर 1 विकेट के नुकसान के बाद। 2 ओवर के बाद स्कोर है 39 रन। अच्छा स्टार्ट, हालांकि टॉस जीता था घोटी फाइटर्स के कैप्टन ने और टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला थोड़ा महंगा साबित होता हुआ। पहले ओवर में 15 रन बनाए गए थे, जबकि दूसरे ओवर में 24 रन आए हैं कुल मिलाकर। देखते हैं, चेंडू पटकन आना, तीसरा ओवर शुरू होने वाला है और वो तीसरे ओवर का हाल सुनाने के लिए आपके सामने उपस्थित हो रहे हैं सम्माननीय संदीप बोराड़े जी।
धन्यवाद मुन्नाजी. आजच्या दिवसभरातला दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोटी फायटर्स विरुद्ध क्रांती युवा फाउंडेशन. ब्ल्यू जर्सीमध्ये क्रांती युवा फाउंडेशन हा संघ फलंदाजी करतोय, तर क्षेत्ररक्षण करत असणारा घोटी फायटर्स संघ. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नाशिक एक्सप्रेस अखिलेश. ओ एक्स्ट्रा बाउन्स, वॉट अ शॉट, अप्पर कट नाना ढोमसेच्या बॅट मधनं प्रितेश पुरी एफर्ट्स लावताय, मात्र इथे एफर्ट्स कमी पडताय. चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. नाना ढोमसेच्या बॅट मधनं आलेला एक नजाकत भरा कलात्मक फटका, चेंडू सीमा रेषे पार, चौकार. धावसंख्या 2.1 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये या चौकारासोबत धावसंख्या होते 43. अखिलेश पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओव्हर पिच डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट, वन बाउन्स वाडिश लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय, चौकार. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवर 2 मजबूत प्रहार येत आहे नाना ढोमसेच्या बॅट मधनं. आणि याच पद्धतीच्या बॅटिंगसाठी, अटॅकिंग क्रिकेटसाठी नाना ढोमसे यांना ओळखलं जातं. मॅन फ्रॉम पंचवटी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान नाशिक. सकाळच्या सत्रामध्ये रोज सराव तिथे त्यांचा चालू असतो. हो, लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज वाडिश गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. प्रितेश पुरी चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट केली गेली. या एक धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावफलकावर धावा लागताय. 2.3 षटकानंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. प्रतीक देवरे 5 चेंडूमध्ये 18 धावांवर नाबाद बॅटिंग करताय, तर दुसऱ्या बाजूला नाना ढोमसे 9 चेंडूमध्ये 30 धावांवर बॅटिंग करताय. अखिलेश ओव्हर द विकेट. ओ आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शॉर्टम पूल खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाडिश लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू वेगानं चेंडूवर धावत येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सिंगल कंप्लीट केला गेला. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. एक गडी बाद 49 धावा. प्रतीक देवरे, नाना ढोमसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय. एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली जाते आहे. सुरेश राजपूत सारखा एक अनुभवी बॅट्समन, जुना खेळाडू, अनुभवाने पुरेपूर समृद्ध असणारा, मागच्या 25 ते 30 वर्षापासून सातत्यानं व्यावसायिक क्रिकेट खेळणारा सुरेश राजपूत आज मात्र अपयशी ठरला. त्याचं कारण संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील वेगवान गोलंदाज, आपल्या वेगासाठी ओळखला जाणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र कमबॅक करताय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला टप्पा अतिशय समजदारीने, संयमानं मात्र खेळलं जात आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. बॅटचा फेस इथे ओपन केला. बॅटवर चेंडू मिडल केला गेला आणि हलक्या हाताने चेंडूला इथे ड्राईव्ह केलं गेलं. इथे खेळाडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगल कंप्लीट केली जाते आणि क्रांती युवा फाउंडेशन संघाचं धावांचं अर्धशतक इथे कंप्लीट होतंय. 50 धावा पूर्ण. एज ओ गली रिजन मध्ये प्रतीक देवरे, एज आणि गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. नितीन राजगिरे तिथे तैनात. सुरेख असं क्षेत्ररक्षण, इथे जबाबदारीने क्षेत्ररक्षण केलं गेलं. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 51 धावा, 51 रन. इथे प्रतीक देवरे टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल किंवा टर्फ विकेट असेल, क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅट मधला हा एक अत्यंत गुणवंत, प्रतिभा संपन्न, प्रचंड टॅलेंट असणारा हा एक लाजवाब हरफन मौला क्रिकेटपटू. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघत असाल घोटी फायटर संघाचा कर्णधार मनोज जायभावे. हा देखील एक संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातला एक मोठा खेळाडू. तुल्यबळ संघ, समतोल संघ, एक चांगली लढत, चांगली फाईट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या चालू असलेल्या सामन्यामध्ये बघायला मिळेल. या दरम्यान IMA चे सर्व डॉक्टर्स, सन्माननीय तांबोळी डॉक्टर आणि दोन्ही आमच्या मार्गदर्शक डॉक्टरांचं मनापासून स्वागत असेल.
इथे प्रतीक देवरे यांचा झेल सुटतोय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज प्रितेश पुरी, मॅन फ्रॉम ओझर, एक कॉर्पोरेट क्रिकेट विश्वातील एक मोठा खेळाडू. कॉर्पोरेट विश्वामध्ये देखील आपल्या अष्टपैलू खेळीने इम्प्रेस करणारा, प्रभावित करणारा हा गोलंदाज आज मात्र या प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर प्रतीक देवरे सारख्या एक अनुभवी खेळाडूला मात्र इथे विचलित केलं, झेल देण्यास भाग पाडलं. मात्र दुर्दैवानं झेल तिथे सुटतोय. प्रतीक देवरे यांना लाईफ मिळते. प्रतीक देवरे तुमच्यासाठी इथे प्राइज येत आहे. सन्माननीय युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश युवा विस्तारक, गवळाणे गावचे युवा सरपंच सन्माननीय अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्या वतीनं अर्धशतकासाठी ओ हो 1100 रुपयांचं प्राइज येत आहे अर्धशतकासाठी अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्या वतीनं प्रतीक देवरे यांच्यासाठी. आणि एक ओव्हर पिच डिलिव्हरी, बॅटवर चेंडू पिक केला. प्रतीक देवरेच्या बॅटमधनं एक जबरदस्त स्ट्रोक, तगडा स्ट्रोक, चेंडू सरळ जातोय वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर हवाई मार्गानं षटकार. झेल सुटला आणि जे व्हायचं तेच झालं. यस, चौकार येतोय, माफ करा, 1 बाउन्स 4 रन्स. इथे झेल सुटल्यानंतर जे होणारं नुकसान असतं त्याचा अंदाज इथे येतोय. झेल सुटल्या सुटल्या त्यानंतरच्या लगेचच पुढच्या चेंडूवर मात्र प्रतीक देवरेच्या बॅटमधनं चौकार येतोय. प्रितेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट प्रतीक देवरेसाठी. ओ सुरेख चेंडू, यावेळेस गतीमध्ये बदल केला, स्लोअर वन. इथे डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले प्रतीक देवरे. एक मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवर चेंडू मिडल होऊ शकला नाही. फॉलो थ्रू मध्ये प्रितेश पुरी चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलं. सिंगल मात्र अगदी सहजपणे कंप्लीट केली जाते. एक धाव या एक धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. एक गडी बाद 58 धावा धावफलकावर लागताय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा नाना डोमसे यांच्यासाठी जर तुम्ही बघत असाल तर कव्हर पॉइंट इकडे थर्ड मॅन, फाईन लेग या पद्धतीचं 30 यार्ड सीमारेषेच्या आतमध्ये. तर सीमारेषेजवळ तुम्ही बघत असाल तर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट या पद्धतीची फिल्डिंग प्लेसेस या ठिकाणी सजवलं गेलंय क्षेत्ररक्षण. प्रितेश पुरी ओव्हर द विकेट नाना ढोमसेसाठी. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू, यावेळेस गतीमध्ये बदल केला गेला, नियंत्रण सुटलं, दिशाहीन गोलंदाजी केली गेली. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कवंतर धाव मिळेल. व्हाईट बॉल येतोय. 59 धावा. 11 चेंडूमध्ये 32 धावांवर बॅटिंग करताय नाना. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. इथे क्षेत्ररक्षक मात्र अतिशय हुशारी चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट केली गेली. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करताय प्रितेश आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये. संघाचं 4थं षटक मैदानामध्ये प्रगती पथावर. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा प्रितेश प्रतीक देवरेसाठी. ओ हो माय गुडनेस, क्लासिक गोलंदाजी. आपला क्लास दाखवत असताना शेवटच्या चेंडूवर मात्र फिंगर्स रोल केले गेले, चेंडू वळवला गेला. प्रतीक देवरे सारख्या बॅट्समनला इथे मात्र चकित केलं गेलं. षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 15 धावा या सरासरीने धावफलकावर धावा लागताय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 60 धावा, 6-0 60 धावा धावफलकावर लागताय. 4 षटकांची समाप्ती, शेवटचे 12 चेंडू शिल्लक. हाणामारीचे षटक असतील, डेथ ओव्हर या शेवटच्या षटकांना म्हटलं जातं. निश्चितच या शेवटच्या 12 चेंडूमध्ये प्रतीक देवरे आणि नाना डोमसे यांच्याकडनं निश्चितच मोठी फटकेबाजी केली जाऊ शकते. धावा मोठ्या प्रमाणात काढण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला निश्चितच या बॅट्समनला इथे थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, यामध्ये कुठली शंका नाही. गोटी फायटर संघाचा विचार केला तर निश्चितच यामध्ये गोटी, इगतपुरी या परिसरातील अनेक खेळाडू, अनेक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता. सनी यादव असेल किंवा ज्यांना इगतपुरी तालुका क्रिकेट विश्वामध्ये फ्लिंट टॉप म्हटलं जातं ते किशोर माखणे असतील. या पद्धतीचे अनेक गोटी विश्वातील, क्रिकेट विश्वातील, इगतपुरी तालुका क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडू. तर 12वा खेळाडू म्हणून गोवर्धन दुर्गुडे देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईंट होत आहे, त्यांचंही स्वागत असेल. ओहो हो, ओव्हर पिच डिलिव्हरी, इथे टायमिंग चुकतोय नाना डोमसे यांचा. आणि काऊ कॉर्नर सीमारेषेजवळ उभा असलेला खेळाडू मात्र कुठली चूक करत नाहीये. चेंडूच्या खाली येत आहे आणि एक सुरेख पद्धतीने तिथे जेल टिपला जातोय. क्रांती युवा फाउंडेशन संघाला आणखी एक मोठा धक्का बसतोय, दुसरा धक्का बसतोय. नाना डोमसे इथे जेल बाद. बॅक टू द पॅव्हिलियन.
काकानाना प्रीमियर लीग आयोजन समितीचे प्रमुख आयोजक सन्माननीय गिरीशजी लवटे, त्यासोबतच युवा नेते अतुलजी धोंगडे यांचं देखील आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत असेल. हो, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये मात्र संपर्क होऊ शकला नाही. यावेळेस मात्र दर्शन येत आहे. दर्शन यांच्याकडनं एक भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने जातोय. बॅट्समन जर तुम्ही बघत असाल तर सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये धुमाकूळ घालणारा एक मोठा संघ RD ब्लास्टर संघाचे प्रमुख रामलालजी ददेल इथे बॅटिंगसाठी येत आहे. या अगोदर शिकरेवाडी प्रीमियर लीग मध्ये असेल, देवळाली प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या फलंदाजीने इम्प्रेस करणारे, प्रभावित करणारे रामलाल ददेल. वॉट अ स्ट्रोक्स, कलात्मक फटका. इकडे सनी यादव यांच्याकडनं मात्र मिस्टेक होते, चूक होते. वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. रामलाल ददेल यांच्या बॅटमधून आलेला एक नजाकत भरा फटका. चेंडू सीमारेषे पार, चौकार. एक रामलाल ददेल यांचा संघ RD ब्लास्टर हा संघ मागच्या आठवड्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील कोतुळ प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाला होता. RD ब्लास्टर संघामध्ये अनेक नाशिककर, अनेक मोठे खेळाडू त्या संघात होते. मनोज जायभावे असतील, अखिलेश असतील, यासारखे स्थानिक खेळाडू, रोहित परब देखील होते. या ठिकाणी आणखी एक प्राइज येते रामलाल ददेल आपल्यासाठी. सन्माननीय अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्या वतीनं आपल्यासाठी सलग 3 षटकारांसाठी 1100 रुपये, तर अर्धशतकासाठी प्रतीक देवरे तुमच्यासाठी 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. सन्माननीय अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्या वतीनं. दर्शन ओव्हर द विकेट. हो, यावेळेस ऑन साइडला इथे स्ट्रोक खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. इथे दर्शनच्या गोलंदाजीचं मात्र निश्चितच कौतुक असेल. बॅट्समनला इथे बांधून ठेवलं गेलंय. कुठली मोठी संधी देत नाही. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च करताय. महत्वाचा एक विकेट देखील त्यांनी मिळवलाय. धावसंख्या 4.4 षटकानंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 रन्स, 66 धावा. इथे प्रतीक देवरे यांच्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. सनी यादव यांना पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये तैनात केलं जातंय. रणनीती आखली जाते, जाळं तयार केलं जाते. ओ, बिगेट करण्याचा प्रयत्न होता. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला गेला. टप्पा पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त चेंडू बाउन्स झाला, राईज झाला. बॅट आणि बॉल मध्ये मात्र संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू होतोय. काय षटक, अप्रतिम, लाजवाब गोलंदाजी दर्शन मंडाले. 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करताय. धावफलक अजून स्थिर, 66 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ, डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले. इथे स्टेप आउट होऊन बिगिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. मात्र प्रतीक देवरे हा फार मोठ्या क्षमतेचा खेळाडू. कधीही कमबॅक करण्यासाठी त्याला ओळखलं जातं. एक फायटर क्रिकेटर म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. धावफलक 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा पटकावण्याचा प्रयत्न निश्चितच यावेळेस देखील प्रतीक देवरे, रामलाल ददेल या दोघांकडनं केला जाईल. खेळाडूंना देखील इथे मात्र अडचणीत आणते हवा. अंतिम षटक, शेवटचं षटक घेऊन येत आहे पुन्हा एकदा प्रितेश पुरी. मॅन फ्रॉम ओझर प्रितेश पुरी. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. रामलाल ददेल यांच्या बॅटमधून आलेली ही एकेरी धाव. धावसंख्या वाढते, 67 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रतीक देवरे येत आहे. प्रतीक देवरे मिस्टर 360 म्हणून देखील ओळखले जातात. मैदानाच्या 4ही बाजूला फटकेबाजी करू शकणारा एक तंत्रशुद्ध फलंदाज, प्रतिभावंत फलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. याही पुढे जाऊन म्हणेल की नाशिकचा कृष्णा सातपुते म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. क्लासिक फलंदाजी, सेन्सिबल बॅटिंग. मिस टाइम, लीडिंग एज, हवेमध्ये चेंडू, विकेट कीपर डाऊन द बॉल.
एक सोपा झेल तिथे पकडला जातोय. मोठे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये, धावगती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथं फटकेबाजी करण्याचा मोह आवरला गेला नाही आणि इथे बॅटचा एज घेत हवेमध्ये उंच उडालेला झेल मात्र विकेटच्या मागच्या बाजूला अतिशय सुरेखपणे टिपला गेला आणि क्रांती युवा फाउंडेशनला मात्र प्रतीक देवरेच्या रूपाने एक फार मोठा धक्का बसतोय. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. तिसरा गडी इथे बाद होतोय. माघारी त्यांना परतावं लागेल. धावसंख्या 5.2 षटकानंतर धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावा. प्रतीक देवरे बाद झाले. माघारी त्यांना परतावं लागले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. असलम खान, माय नेम इज खान, डाव्या हाताचा फलंदाज. स्ट्रॅटर्जी तयार केली जाते. शेवटची 4 चेंडू शिल्लक. प्रितेश ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. आउटस्टँडिंग पिचिंग, आउटस्टँडिंग डिलिव्हरी. प्रितेश पुरी, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. ओझरच्या छत्रपती संघाकडनं ओपन क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी होत असतात. अनेक कॉर्पोरेट प्रीमियर लीग मध्ये देखील प्रितेश पुरी सहभागी होत असतात आणि नियंत्रित गोलंदाजी, मध्यम गती गोलंदाज म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. आज मात्र इम्प्रेस करताय. वाह, इथे मात्र टप्पा चांगला, लाईन चांगली, मात्र विकेटच्या बाहेर इथे गोलंदाजी केली जाते. आउटसाइड द ऑफ स्टंप. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 1 नी वाढेल. 68 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. असलम खान ऑन फायर, ऑन स्ट्राइक, ओव्हर द विकेट. प्रितेश. ओ, या दरम्यान पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर बॅक टू बॅक आणखी एक व्हाईट बॉल. मुख्य पंचांकडनं इथे व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा केला जातोय. 69 धावा. इथे सातत्याने ऑफ स्टंपवर गोलंदाजी केली जाते. बॅट्समनला इथे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओहो हो, गतीमध्ये बदल. स्विंग अँड मिस. इथे मात्र स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न, घेण्याचा प्रयत्न रामलाल ददेल यांच्याकडनं केला गेला. असलम खान इथे मात्र सॅक्रिफाइस करताय, धावचीत होत आहे. इथे मात्र आज गोलंदाज इम्प्रेस करताय. या अगोदरच्या सामन्यामध्ये, शेवटच्या षटकामध्ये अनिकेत अभंग यांनी प्रभावित केलं. नियंत्रित गोलंदाजी त्यांच्याकडनं देखील पहिल्या सामन्यामध्ये बघायला मिळाली आणि या सामन्यामध्ये देखील प्रितेश पुरी एक जबरदस्त गोलंदाजी करताय. नियंत्रित गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, अचूक टप्प्यावर ते गोलंदाजी करताय. बॅट्समनला कुठली संधी देत नाही. अक्षरशः बॅट्समनला विकेटवर बांधून ठेवलं गेलंय. अजूनपर्यंत कुठलाही या षटकामध्ये मोठा फटका बघायला मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर. 4 गडी बाद, 69 धावा धावफलकावर लागताय आणि शेवटची 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत प्रितेश पुरी 1.4 षटकानंतर फक्त 12 धावा खर्च करताय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. रामलाल ददेल यांच्यासाठी डीप बॅकवर्ड पॉइंट इथे तैनात केला जातोय. प्रितेश ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटवर चेंडू मिडल होऊ शकला नाही. डीप मधला खेळाडू वेगानं चेंडूवर येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समन कडनं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र स्ट्राईकला असलेला बॅट्समन सहकारी त्याला नकार देतोय. 1 धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी ठरताय. धाव संख्या 4 गडी बाद, 70 धावा. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू या पहिल्या डावातला. ओहो, इन स्विंग, व्हॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू आतमध्ये येतोय. ते टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू आतमध्ये येतोय. येस, मुख्य पंचांकडनं इथे निर्धाव चेंडू घोषित केला जातोय आणि षटक इथे संपतंय. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावाची अखेर इथे होते. पहिला इनिंग कंप्लीट होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय 70. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावा आणि विरोधी संघ घोटी फायटर संघाला हा सामना जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 71 धावा. सुरुवातीला मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये 2 षटकांमध्ये 39 धावा होत्या. 40 धावा होत्या आणि शेवटच्या 4 षटकांमध्ये फक्त
इथे 30 धावा फटकवल्या गेल्या. प्रितेश पुरी आणि दर्शन मंडालेने मात्र निश्चितच आज नियंत्रित गोलंदाजी केली. एक चांगला स्पेल त्यांच्याकडनं बघायला मिळाला. निश्चितच एक बहारदार स्पेल त्यांच्याकडनं बघायला मिळाला. पुढच्या सामन्याचा कॉल असेल नाणेफेकीचा. आजच्या दिवसभरातल्या तिसऱ्या सामन्याचा कॉल असेल. यानंतर आजच्या दिवसभरातला जो तिसरा सामना असेल गाडेकर वॉरियर्स विरुद्ध गणित गुरु सिन्नर कॅपिटल्स. यानंतर तिसरा सामना असेल आजच्या दिवसभरातला गाडेकर वॉरियर्स विरुद्ध गणित गुरु सिन्नर कॅपिटल्स. दिनांक 23 मे 2022 रोजी या स्पर्धेचा प्रवास सुरू झाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री शिवसेना नेते आदरणीय बबनराव घोलप साहेब, त्यासोबतच नाशिक लोकसभा परिक्षेत्राचे लोकप्रिय खासदार विकास पुरुष सन्माननीय हेमंतप्पा गोडसे आणि तमाम लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगला. गोटी फायटर संघ आपली सलामीची जोडी कृपया मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. इथे नाशिक शहरातील सिडको परिसरातील खेळांच्या साहित्यांचं प्रसिद्ध स्टोअर शॉप, टेनिस बॉल क्रिकेट बॅटसाठी सुप्रसिद्ध असलेलं सिडको परिसरातील नावाजलेलं प्रख्यात हरदेव स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय प्रवीण दादा राजगिरे यांच्या वतीनं मनोज नाना जायभावे यांच्यासाठी प्राइज येत आहे. मनोज जायभावे यांनी जर धावांचं अर्धशतक इथे अर्धशतक कंप्लीट केलं तर हरदेव स्पोर्ट्सच्या वतीनं एक आकर्षक गिफ्ट मनोज जायभावे इथे तुम्हाला दिलं जाईल. गोटी फायटर संघाचे नितीन राजगिरे यांचं हरदेव स्पोर्ट्स हे शॉप प्रवीणदादा राजगिरे यांच्या वतीनं मनोज जायभावे तुमच्यासाठी अर्धशतकासाठी प्राइज असेल, गिफ्ट हॅम्पर असेल, विशेष एक बक्षीस असेल. इथे आणखी एक प्राइज येते गोटी फायटर संघाकडनं. सन्माननीय गोटी फायटर संघाचे ओनर समाधानजी जाधव साहेब आणि त्यानंतर विक्रमजी मुनोद साहेब यांच्या वतीनं हा सामना जर गोटी फायटर संघानं जिंकला आणि ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळेल त्यांच्यासाठी रोख 1100 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर होत आहे. संघ मालक समाधानजी जाधव आणि विक्रमजी मुनोद यांच्याकडनं. चला पहिला चेंडू मनोज जायभावे पॉइंट रिझन मध्ये. मनोज जायभावे पहिल्या चेंडूवर इथे गोल्डन डकचा शिकार ठरता. इनिंगच्या पहिल्या चेंडूवर इथे पॉइंट रिझन मध्ये खेळत असताना मात्र दुर्दैवानं झेल बाद होत आहे. माघारी त्यांना परतावं लागतंय. पहिला विकेट डाऊन. इथे मनोज जायभावे सारखा एक नावाजलेला खेळाडू ज्याच्याकडनं टीम सोबतच प्रेक्षकांना देखील एक मोठ्या खेळीची अपेक्षा होती. प्रेक्षकांना
जे ऑनलाईन प्रेक्षक असतील, संपूर्ण महाराष्ट्रभरात देखील मनोज जायभावे यांचे अनेक फॅन फॉलोअर्स आहेत फार मोठ्या संख्येने, असंख्य संख्येने. त्या सर्वच प्रेक्षकांची मात्र आता फार मोठी निराशा होत असेल. मनोज जायभावे पहिल्या चेंडूवर इथे जेलबाद. इकडे क्रांती युवा फाउंडेशन संघाचे गोलंदाज ओनर खेळाडू संदीप केदारे यांच्याकडनं मात्र पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त गोलंदाजी. गती जरी कमी असेल मात्र टप्पा त्यांचा अचूक. मनोज जायभावे यांना मात्र झेल देण्यास प्रवृत्त केलं गेलं. पॉइंट रिझनमध्ये उभा असलेला खेळाडू मात्र इथे अप्रतिम झेल टिपला जातोय आणि मनोज जायभावे यांना शून्यावर माघारी परतावं लागतंय. कल्पेश भगत गोटी प्रीमियर लीगचा हिरो. 2022 फेब्रुवारी गोटी प्रीमियर लीग जी आयोजित केली गेली घोटी शहरामध्ये इगतपुरी तालुका मर्यादित या स्पर्धेमध्ये काय खेळ कल्पेशने केला होता. इम्प्रेस करणारी खेळी, इनफॉर्म बॅट्समन. ओहो लाजवाब, माय गुडनेस. कल्पेश आल्याच माझ्या मते इगतपुरीवरून निघाले तेव्हाच सेट होऊन आलेले दिसत आहे. आणि शॉर्ट ऑफ लाईन चेंडूचा सामना इथे समाचार घेत असताना मात्र चेंडू बॅटवर पिक केला आणि एक पिकअप स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू सरळ जातोय डीप कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरनं. षटकार. पॉवर प्ले पहिलं षटक. ऑन साइडला लॉफ्टेड फटका, वाडिश लॉंग ऑन. सुरेश राजपूत सीमारेषेजवळ अप्रतिम क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण. इथे तुम्ही बघत असाल मित्रांनो, लॉंग ऑन सीमारेषेजवळ एक अनुभवी खेळाडूला इथे तैनात केलं गेलंय. निश्चितच सुरेश राजपूत यांचं कौतुक असेल. युवा क्रिकेटर्स अनेक यंगस्टर्स 30 यार्ड सीमारेषेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना मात्र एक्सपिरियन्स खेळाडू धावबाद करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. ऑन साइडला नाना ढोमसे सुरेख असं क्षेत्ररक्षण. इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा एक नियंत्रित गोलंदाजी संदीप केदारे यांच्याकडनं. कोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलाय. ओ मिसफिल्ड खराब क्षेत्ररक्षण. वाडिश लॉंग ऑफ रिजन, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. फ्रॉम गंगापूर सागर गुंजालच्या बॅट मधनं एक जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधले पहिले 5 चेंडू इथे टाकले जात आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत एक महत्वाचा विकेट त्यांनी मिळवलाय. मनोज जायभावे सारखा एक मोठा खेळाडू बाद केलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील संदीप केदारे यांनी याच पद्धतीचा टिच्चून मारा केला होता, भेदक मारा केला होता. एज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, उभ्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टो, बॅटच्या खालच्या बाजूचा एज लागत चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. इथे चेंडू अडवला जातोय. सिंगल मात्र अगदी सहजपणे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणखी एक षटक बाकी असेल. इथे मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भगत आणि सागर गुंजाळ. पहिल्या चेंडूवर मनोज जायभावे बाद झाले. जी रणनीती आखली गेली, जे जाळं तयार केलं गेलं होतं मोठ्या खेळाडूसाठी, तो खेळाडू मात्र अलगद जाळ्यामध्ये अडकला गेला. संदीप केदारे यांच्या रणनीतीला यश मिळालं. धावसंख्या पुन्हा एकदा सांगेल 1 गडी बाद 11 धावा. इथे मॅन्डेटरी पॉवर प्ले दुसरं षटक असेल. अजूनही 30 चेंडूमध्ये एक षटकाची समाप्ती, 12 धावा धावपलकावर लागत आहे. अजूनही 30 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 59 धावा. सचिन, सागर गुंजाळ ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्कवर येतात सचिन. ओ यावेळेस इन स्विंग, भन्नाट वेगाने टाकलेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू आतमध्ये येतोय. सरळ सागर गुंजालच्या बॉडीवर जाऊन चेंडू आदळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले. सचिन पुन्हा एकदा एक युवा गोलंदाज. याही सामन्यामध्ये एक यंगस्टर गोलंदाजावर विश्वास ठेवला जातोय प्रतीक देवरे यांच्याकडनं. तडमॅन, फाईन लेग,
स्क्वेअर लेग पॉइंट, कव्हर पॉइंट. सुरेख चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. कव्हर पॉइंट नंतर शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. सलग 3 चेंडू निर्धाव येत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले असताना या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. निश्चितच गोलंदाजाचं कौतुक असेल. धन्यवाद सन्माननीय युवा उद्योजक, प्रख्यात उद्योजक, किराणा व्यावसायिक सन्माननीय दिलीपजी धोंगडे साहेब. आपण इथे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल आपला आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार. सचिन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. या दरम्यान मात्र यावेळेस चेंडू मिडल झाला. चौथ्या प्रयत्नामध्ये मात्र यश मिळालं, मात्र धाव ते पूर्ण करू शकले नाही. आणि एक सुरेख क्षेत्ररक्षण, अचूक फेकी, नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र बॅट्समन सागर गुंजाळ इथे धावबाद होत आहे. आणखी एक धक्का. गोटी फायटर संघाला दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. इथे सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव पद्धतीने खेळल्यानंतर मात्र इथे बॅट्समनवर प्रेशर आलं, दबाव आला. आणि इथे सलग 4 चेंडू निर्धाव पद्धतीने डिलिव्हर केले जात आहे सचिन कडनं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. योगेश भोजने मैदानाच्या आतमध्ये येत आहे. नवीन बॅट्समन सचिन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर शफल होत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपवरनं चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सलग 5वा चेंडू देखील इथे निर्धाव पद्धतीने डिलिव्हर केला जातोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही षटक निर्धाव गेलं नाहीये, मॅडन टाकलं नाहीये. आज ती संधी असेल सचिनकडे. ओ इथे धाव घेतली जाते आणि मात्र एक चांगला विक्रम इथे होता होता राहिलाय. शेवटच्या चेंडूवर मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. खोलवर टप्प्याचा हा चेंडू सिंगल कंप्लीट केली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक देखील इथे संपतंय. मात्र या षटकामध्ये सचिनने मात्र इम्प्रेस केलं. 2 षटकाची समाप्ती, धावफलक 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. आणि आता पुढच्या 24 चेंडू मध्ये हा सामना जिंकण्यासाठी घोटी फायटर संघाला 58 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 58 धावा. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. जिंकण्यासाठी खेळावं लागेल. म्हटलं जातं की जिंकण्यासाठी आधी शिकावं लागतं. इथे शिकण्याची आवश्यकता असेल. या अगोदरच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने सचिननी गोलंदाजी केली, एक छोट्या मैदानावर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी कशा पद्धतीने करायची याचा आदर्श प्रात्यक्षिक या ठिकाणी खेळाडूंसाठी दाखवून देत असताना सचिन अप्रतिम. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा मारा. ब्लॉक होल मध्ये टाकलेला टप्पा अक्षरशः खोदून पुन्हा एकदा काढला गेला. बॉलला बाहेर कल्पेच्या बॅटमधनं सिंगल येते. योगेश भोजने आता स्ट्राईकवर येतील. संदीप केदार यांना पुन्हा एकदा रिपीट केलं गेलं. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाच्या वतीनं 3रं षटक टाकताय संदीप केदारे. धावसंख्या सिंगलने 14 धावा धावफलकावर लागताय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाह, अप्रतिम गोलंदाजी. आणि विकेटच्या मागच्या बाजूला काय एफर्ट्स लावताय प्रतीक देवरे, काय रिफ्लेक्शन्स बघायला मिळत आहे. अप्रतिम विकेट किपिंग, सुरेख विकेट किपिंग. योगेश भोजने ऑन स्ट्राइक.
पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय संदीप केदारे यांच्याकडनं. हो, बॅटिंग क्रीजचा वापर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्या फेवरेट झोन मध्ये, आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. हवेची दिशा जरी मैदानाच्या डाव्या बाजूला असेल, मात्र योगेश भोजने ऑन साइडला स्ट्रोक खेळताय. निश्चितच त्यांच्या आत्मविश्वासाचं कौतुक असेल. यावेळेस एक विशेष स्वागत असेल. शिवजन्मोत्सव सोहळ्याचे माजी अध्यक्ष सभापती महोदय, नगरसेवक सन्माननीय विशालांना, तुमचं स्वागत इथे. आयोजन समितीचे प्रमुख सन्माननीय नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ आहेर यांच्या वतीनं आपलं विशेष स्वागत असेल. थँक्यू. धावसंख्या 15. ओ कल्पेश, जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस मात्र आपले हात त्यांनी मोकळे सोडले, बॅटवर चेंडू पिक केला आणि एक जबरदस्त स्ट्रोक. वाईडिश लॉंग ऑफ रिजन, सीमारेषेच्या बाहेर हवाई मार्गाने चेंडू सीमारेषे पार, षटकार. या पुढच्या सामन्याचा कॉल असेल. गाडेकर वॉरियर्स कॅप्टन प्लीज. ओ हो, माय गुडनेस. इकडे गोलंदाज आणि विकेट किपर मधलं कॉम्बिनेशन, ताळमेळ मात्र अप्रतिम. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. पुढच्या 18 चेंडूमध्ये घोटी फायटर संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता. पुढच्या सामन्याचा कॉल असेल. गाडेकर वॉरियर्स कॅप्टन प्लीज. नाणेफेकीसाठी आपण यायचंय. आणि गणित गुरु सिन्नर कॅपिटल्स, आपल्या 12 खेळाडूंच्या यादीसोबत आपण टॉससाठी यायचंय. सूचना असेल. यावेळेस योगेश भोजने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ रिजन. नाना ढोमसे चेंडूच्या मागे येत आहे. अप्रतिम स्ट्रोक होता, सरळ बॅटने खेळून काढलेला हा फटका. डोळ्यांचं पार न फेडणारा स्ट्रोक बघायला मिळाला. ओव्हरपिच डिलिव्हरी, मैदानी फटका यावेळेस बघायला मिळाला. सिंगल येते. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनची गोलंदाजी. कल्पेश, सिंगल कंप्लीट केली जाते. फॉलो थ्रू मध्ये इथे चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र 1 धाव इथे वेगाने कंप्लीट केली जाते. इथे फटकेबाजी करावी लागेल, रिस्क घ्यावी लागेल. सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. हो, गुडलेन स्पॉट वर चेंडू पिच केला. व्हॉट अ बॉल. अप्रतिम डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी. व्हॉट अ बॉल. काय गोलंदाजी करतोय सचिन. या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय, तर आता 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. ओ लॉफ्टेड फटका, हवेत उंच उडतोय आणि चेंडू सरळ जातोय हवाई मार्गाने आउट ऑफ द प्लॉट, आउट ऑफ द ग्राउंड, लॉंग ऑफ रिजन, सीमारेषेच्या बाहेर. एक उत्तुंग षटकार येतोय योगेश भोजनेच्या बॅट मधनं. धावसंख्या 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गाडेकर वॉरियर संघ कप्तान प्लीज, कॅप्टन प्लीज. टॉस साठी यायचंय. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ केलाय हवेमध्ये संदीप केदारे. वा, काय झेल घेतलाय, काय अप्रतिम जज केलाय. हवेत उंच उडालेला झेल वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये लाजवाब झेल तिथे टिपला जातोय आणि घोटी फायटर संघाला एक फार मोठा धक्का बसतोय योगेश भोजनेच्या रूपानं. या पुढच्या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय निलेश कर्डिले साहेब आणि विजयजी कदम साहेब, या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल पुढच्या सामन्याचा नाणेफेक आपण आपल्या शुभ हस्ते करायची आहे. कर्डिले साहेब आणि विजय कदम साहेब, आपल्याला विनंती असेल या पुढच्या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी आपण यावं. या पुढचा सामना असेल गाडेकर वॉरियर्स विरुद्ध गणित गुरु सिन्नर कॅपिटल संघ.
सी गटातल्या मॅचेस धावसंख्या 3.5. एक बॉल बाकी आहे ना. सर एक बॉल बाकी आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर बॅट्समन जेलबाद. अंतिम चेंडू असेल. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर षटकार आणि पाचव्या बॉलवर कॅच आउट. सन्माननीय गाडेकर वॉरियर संघाचे कर्णधार पवन पोकणे. टीम लिस्ट सँडी. थँक्यू. अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 3 गडी बाद 29 धावा. अंतिम चेंडू चौथ्या षटकातला. एज तळमॅन रिजन मध्ये केली जाते. 4 षटकांची अखेर होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. चौथं षटक इथे संपतंय. शेवटची 12 चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या त्या 41 धावा. 41 रन्स. 12 चेंडू 41 धावा. दीपक आव्हाड. येस, दीपकच्या पहिल्या चेंडूवर इथे षटकार ठोकला गेलाय आणि या स्पर्धेतील पहिलं बक्षीस जे समोरच्या बाजूला जे संपूर्ण सीमारेषेजवळ जे आपण येलो कलर्स मध्ये टायर्स बघताय त्या टायर मध्ये पहिल्यांदाच या संपूर्ण सिरीज मध्ये चेंडू सरळ आतनं जातोय बाहेर. तर आयोजन समितीच्या वतीनं बॅट्समन साठी 201 रुपयांचं पारितोषिक इथं जाहीर होत आहे. मी पुन्हा एकदा सांगेल की सीमारेषेजवळ जे टायर्स तुम्हाला दिसत आहे पिवळ्या कलर मध्ये त्या टायरच्या आतमध्ये जर बॅट्समनने स्ट्रोक खेळून काढला, मारला फटका आणि त्या टायर मधनं चेंडू जर गेला तर प्रत्येक त्या बॅट्समनला 201 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि आज 5व्या दिवसाच्या खेळामध्ये या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हे बक्षीस बॅट्समनला जात आहे. अभिनंदन. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. हो, अप्रतिम गोलंदाजी. फिंगर्स रोल केले गेले. चेंडू वळवला जातोय. गतीमध्ये देखील बदल केला जातोय. व्हेरिएशन्स बघायला मिळत आहे. एक्सपिरियन्स बॉलर दीपक इथे बॅट्समॅनला मात्र चकित करतोय. विकेटच्या मागच्या बाजूला देखील लाजवाब विकेट किपिंग केली जाते. अप्रतिम, आउटस्टँडिंग विकेट किपिंग. हो, यावेळेस मात्र आतमध्ये येणारा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये यावेळेस संपर्क होऊ शकला नाही. आज
दिवसभराचा जर खेळाचा जर विचार केला असेल तर या अगोदरचा सामना असेल किंवा हाही सामना असेल, इथे आज मात्र गोलंदाज आपला वर्चस्व दाखवताय. इथे फलंदाजांवर गोलंदाज मात्र वरचढ ठरताय. आज 5व्या दिवसामध्ये मात्र विकेट इथे आपली रंग दाखवते. आज मात्र जे फिरकीपटू असतील, ज्यांच्याकडे चेंडू इथे फिरवण्याची क्षमता असेल, ते गोलंदाज मात्र इथे वरचढ ठरताय, प्रभावित करताय, इम्प्रेस करताय. सातत्यानं बॅट्समनला इथे विकेटवर बॅटिंग करत असताना ते अडचणीत आणताय. कौतुक असेल या सर्वच गोलंदाजांचं. धावसंख्या 3 गडी बाद, 38 धावा. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. विकेटच्या मागच्या बाजूला कृष्णा पुन्हा एकदा धावून येतोय आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलं. 30 सीमारेषेजवळ षटकाची इथे समाप्ती होते. लेग बाईच्या माध्यमातून ही सिंगल येते. या षटकाच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर लागताय आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि धावा करायच्या त्या सामना जिंकण्यासाठी 32 धावा. या मैदानावर 32 धावा अशक्य नाहीये. मात्र ते आव्हान जेव्हा सोपं झालं असतं ज्यावेळेस डाव्या हाताचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असते. मात्र इथे दोन्ही बॅट्समन इकडे कल्पेशच्या बॅटमधनं काही चांगले फटके बघायला मिळाले. मात्र ज्यावेळेस इथे स्विंग करणारे गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवर आले, त्यानंतर मात्र इथे बॅट्समन मात्र विकेटवर स्ट्रगल करताय, अडचणीत येत आहे. इथे गोलंदाज मात्र अप्रतिम गोलंदाजी करताय. एके विकेटवर मात्र गोलंदाजी मार्कवर एक फार मोठा बदल दिसतोय. स्वतः कर्णधार हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येत आहे. राऊंड द विकेट प्रतीक देवरे. हो, यावेळेस ऑनसाइडला शॉर्टम पूल केलाय. डीप मिड विकेटला सुरेश राजपूत सीमारेषेजवळ. साधारणपणे अनेक ओपन क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपण बघत असाल की सातत्यानं अनेक वर्ष सुरेश राजपूत गली क्षेत्रामध्ये थर्ड मॅन मध्ये तुम्ही त्यांना क्षेत्ररक्षण करत असताना बघत असाल. मात्र या सिरीजमध्ये आणि आज विशेष करून मात्र स्वतः सुरेश राजपूत इथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताय. धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. इथे मात्र औपचारिकता पूर्ण केली जाते. सामन्याचं चित्र इथे बऱ्यापैकी स्पष्ट होतंय. प्रतीक देवरे एक अप्रतिम चेंडू, बॅटचा लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण तिथे केले जात आहे. धावसंख्या 1 नि वाढेल. 3 कडी बाद, 42 धावा. 3 चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. सुरेश राजपूत पुन्हा एकदा चेंडूच्या मागे येत आहे. क्षेत्ररक्षण केलं जातं. इथे कुठलाही प्रयत्न इथे जिंकण्यासाठी होताना दिसत नाहीये. प्रत्येक चेंडूवर इथे सिंगल काढली जाते. ओ हो हो हो, यावेळेस मात्र यश मिळतंय. रिव्हर्स फटका आणि चेंडू सरळ जातोय थर्ड मॅन सीमारेषे पार. चौकार. वर 2 चौकार आले. इथे षटकाची समाप्ती होते. सामना देखील इथे पूर्ण होतोय. आजच्या दिवसभरातला 5व्या दिवसातील खेळामधला हा दुसरा सामना इथे पूर्ण होतोय. क्रांती युवा फाउंडेशन संघाने मात्र हा सामना जिंकलाय. गोटी फायटर संघाला मात्र इथे पराभव पत्करावा लागतोय. 19 धावांनी 20 धावांनी हा सामना इथे गोटी फायटर संघाला इथे पराभव पत्करावा लागला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे जाहीर होतोय.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय निलेशजी कर्डिले आणि विजयजी जाधव. हा विजयजी कदम साहेब. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय नाना डोमसे. नाना डोमसे साहेब या लवकर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय नाना डोमसे आपण यायचंय. हा पुरस्कार देण्यासाठी युवा उद्योजक विजयजी कदम साहेब आणि निलेशजी कर्डिले साहेब या दोघांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दिला जातोय. यानंतरचा आजच्या खेळातील तिसरा सामना असेल गाडेकर वॉरियर्स आणि गणित गुरु सिन्नर कॅपिटल्स.